नमस्कार. आज शुभांगी क्रिएशन मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे लिंबाचं तिखट लोणचं. ही बघा, ही गावठी लिंब आहे. ही आता आपण पहिली धुवूया आणि पाणी गरम केलंय त्याच्यामध्ये टाकूया. ही आता पहिल्यांदा धुवून घेऊया. चला, हे बघा, बोटाला टेकते पाणी असं. आता बंद करते गॅस आणि ही लिंब आता त्याच्यामध्ये टाकायची सगळी. आणि थोडंसं वरतून मी बारीक मीठ टाकते त्याच्यावर. एक 5 मिनिटं टाकून ठेवूया आणि मग काढूया. एवढं मीठ टाकते जरा. ही बघा, ही लिंब अशी घेतली ना, हे बघा, हे काळपटपणा आहे ना, हा चोळून चोळून काढला की निघतो. कारण का गरम पाण्यात 5 मिनिटं ठेवली ना ती, म्हणून. ही बघा, ही लिंब आपण घेतलेली आहे, चांगली गरम पाण्यातून काढली आणि अशी कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून पुसून घेतली. आणि पाण्यामुळे काय झालं, ते सगळं काळपटपणा पण होता ना, तो पण बऱ्यापैकी निघून गेला पाण्यामध्ये. आणि आता आपण ह्याच्या 8 भाग करायचे एका लिंबाचे. आणि त्यातल्या बिया वगैरे काढून घ्यायच्या. 8 भाग केले की बी पटापट निघून जाईल. हे असे काढायचे बी. आता बघा, लिंब ही कापून झाली आणि त्याच्यामधलं बी पण काढून झालंय. आता ह्याच्यावर ना हळद आणि मीठ टाकून घेऊया. हे चांगले 2 चमचे हळद टाकली. आता मीठ पण टाकूया. आता हे चांगलं मिक्स करूया. आता हे आहे ना लिंबू, ते काय करायचं माहिती आहे, हे चाळणीमध्ये ना असं उपडं लावायचं, म्हणजे पाणी पूर्ण पागळून जाईल म्हणून. आता हे रात्रीचं आपण करतोय आणि आता हे उद्या सकाळी आपण ते लोणचं भरायचं त्याचं. हे बघा, हे असं म्हणजे पूर्ण पागळून जाईल पाणी. जेवढं असेल ना तेवढं पाणी निघून जाईल. हे चाळण घेतली म्हणजे चाळणीतून पाणी निथळायला बरं पडेल ना. तुम्ही कपड्यात जरी गुंडाळलं तरी पण चालेल. मी चाळणीत ठेवलं. आता लिंबाच्या कापट्या सगळ्या उपड्या लावून झाल्यात आपल्या. आणि आता त्याच्यावर झाकण ठेवूया आपण आणि उद्या सकाळी लिंबाचं लोणचं भरूया. हे बघा, हे एवढं आता पाणी असं त्याच्यामधून निघालंय आणि आता उद्या पण सगळं पागळून जाईल असेल ती पण. आज आता दुसरा दिवस उजाडला. काल आपण लिंब कापून ठेवली होती आणि त्याला हळद मीठ लावून ठेवलं होतं. तर आता बघूया ती कशी दिसतात ती. या, ही बघा, आता ही वरून ड्राय झाली आणि ह्या चाळणीमध्ये पाणी किती जमा झाले बघूया. हे बघा, हे एवढं पाणी जमा झाले रात्रीने. आणि आता ही आपण या बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपण त्या बाउलमध्ये लोणच्याच्या कापट्या काढून घेतल्यात. आणि हे बघा, हे जाडं मीठ आहे, खडा मीठ. आणि हे काळं मीठ आहे. काळं मिठाने ना लोणच्याला टेस्ट चांगली येते, म्हणून थोडंसं काळं मीठ पण घेतलं आहे. आता हे सगळं भाजून घेऊया, कारण का भाजून नंतर मग आपण मिक्सरला लावते. एक 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 भाजून घेऊया, स्टेप बाय स्टेप. काय काय भाजते ते तुम्हाला दाखवते मी. तर हे पहिलंच मीठ टाकलंय. मीठ भाजलं ना की लोणच्याला टेस्ट चांगली लागते, म्हणून हे मीठ भाजूनच घ्यायचं. आणि शक्यतो जाडं मीठच वापरायचं, खडा मीठ. मीठ भाजल्यावर आवाज बघा कसा येतोय, तडतडतोय ते मीठ. आणि आता गॅस बंद करूया. आता
आता मीठ भाजून झालंय, त्याच्यामध्ये तर आपण आता मेथी टाकूया आणि मेथी पण थोडी भाजून घेऊया. हा बघा, हा खडा हिंग आहे. हा आता मी बारीक करते जरा आणि मग तेलामध्ये तळून घेऊया. पहिला जरा बारीक करून घेते. हिंग आता तळून घेऊया आपण तेलात. आता हिंग पण तळून घेऊया हा, आणि नंतर मग मिक्सरला लावूया. आता आपण बघा, मेथी भाजून झाली, हे काळं मीठ आणि हे खडा मीठ भाजून झालंय, हिंग भाजून झालंय, आणि हे राईचे गोळे आहेत, पण हे आपण पहिले मिक्सरला लावून घेऊया आणि नंतर मग ते तेलामध्ये तळून घेऊया. आणि हे पण मिक्सरला, चारही गोष्टी या मिक्सरला पहिले लावूया. आता हे तेल थोडं गरम केलंय, आता त्याच्यामध्ये ना हे राईचे गोळे मिक्सरला लावलेले हे तळून घेऊया. एकदम जास्ती नाही, फक्त थोडंशी नॉर्मल. हे बारीक करून घेतले ना मिक्सरला लावून. आता ह्याच्यामध्येच हा हिंग टाकते मी, तेलामध्येच हिंग, आणि ही मेथी टाकते. मेथी मिक्सरला लावली, हिंग मिक्सरला लावला, आणि त्याच्यानंतर टाकते मीठ. मीठ पाहिजे तसं चवीप्रमाणे नंतर घ्यायचं. मसाला तयार झाला काय जरा बोट लावून बघायचं, आणि तिखट, आणि मग ते टाकायचं. आणि आपण आता हे तिखट पण टाकूया त्याच्यावरच. आता हे तेलामध्ये सगळं मिक्स झालंय. आता गॅस बंद करते. गॅस बारीकच होता, फास्ट नव्हता. मिक्स होईपर्यंत ठेवलं, आता गॅस बंद करते. आता या कढईमध्ये तेल पण ठेवलं गरम करायला. ते नंतर थंड झालं की त्याच्यात ओतायचं आहे ना सगळं मिक्स करायला. आता चांगली म्हणजे उकळ, म्हणजे चांगली हे झालं पाहिजे, धूर निघाला पाहिजे ते तेलातून. मी दाखवेन नंतर तुम्हाला. आणि नंतर मग धूर निघाला की लगेच गॅस बंद करायचा आणि मग एकदम थंड करायचं. हे बघा, आता तेलातून धूर यायला निघाला, सुरुवात झाली धूर यायला. बघा, दिसते का तुम्हाला तो? आहे ना. आता गॅस बंद करायचा. हे बघा, हे एवढं पॅकेट टाकलं लिंबाच्या लोणच्याचं, आणि मिक्स मसाला, म्हणजे लोणच्याचं म्हणजे मिक्स मसाल्याचं. आणि आता त्याच्यावर ना आपण हे गरम तेल उकळवले ना ते टाकून घेऊया, कारण बाकी मसाले मिक्स झाले. हा मसाला राहिलेला आहे ना, याच्यावर पण टाकून घेऊया. आणि ह्या परातीमध्येच आता सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आपण, आणि थंड व्हायला ठेवायचं. आणि त्याच्यानंतर मग आपण लिंबाचे काप टाकूया. आता हे सगळं थंड व्हायची वाट बघू आपण. याच्यात पण तेल थोडंसं टाकलं गरम नंतर. हे बघा हे, आणि आता हे सगळं एकत्र करूया. याला वासच भारी येते ना प्रांजली, एकदम टेस्टी. असं लोणचं जर केलं ना तर अगदी बोटं चाटत बसाल नक्कीच. आता हे बघा, हे सगळं तेल, मीठ, मसाला हे सगळं थंड झाले मस्तपैकी. आता ह्याच्यामध्ये लोणच्याचे कपटे टाकूया.
आता हे सगळं मिक्स करून घेऊया. आणि जेवढं मी मीठ दाखवलं ना, मीठ, मेथी आणि हिंगाचे 4 खडे, पहिले 3 घेतलेले, नंतर पण 1 घेतलेला, असे ते 4ही खडे टाकले. कारण आपण थोडंसं टेस्ट करून बघू शकतो ना मसाला, तर याच्यामध्ये काय अजून टाकलं तरी चालेल असा अंदाज येते आपल्याला. त्याप्रमाणे हे सगळं जेवढं घेतलेलं तेवढं सगळं टाकलं. आणि काळं मीठ वगैरे पण आहे ना त्याच्यात, एकदम मस्त टेस्ट येते. नक्की ह्या पद्धतीने करून बघा. ते सगळं काचेची बरणी पण मी धुवून उन्हात लावली होती, ती आता आणली गरम गरम, त्याच्यात भरून घेऊया. आणि हे सगळं लोणचं भरून झालं की कुठलं झाड आहे ना लिंबाचं, ते पण मी दाखवणार आहे तुम्हाला. कुठल्या झाडाची लिंब काढली ती, आपली घरगुती लिंब आहेत ना घरच्या झाडाची. लिंब काढल्यानंतरचा तो व्हिडिओ काढलाय, अगोदर नाही काढला, पण ठीक आहे चला. हे एअरटाईट झाकणवाली बरणी आहे, त्याच्यामुळे लोणचं चांगलं राहील त्याच्यामध्ये. आता हे बघा 2 बरण्यांच्यात मी भरलं आहे. आणि 1 बरणी पूर्ण नाही भरली, कारण त्यातलं ना तेल येतं वरती. आता हे आपण तेल टाकलेलं असतं आणि अजून पण टाकणार आहोत, मग ते तेल उद्याकडे वरती अजून येईल म्हणून आणि मग सांडेल तेल. त्याच्यापेक्षा कमी भरलेलं चालेल. आणि हे काचेच्या बरणीत भरलं आणि ही प्लास्टिकची घेतली. आता ही ठेवून देईन मी बांधून आणि ही वापरायला घेईन. त्याच्यात पण तेल टाकते. तेल थोडं लोणच्याच्या वरती आलं ना, म्हणजे लोणचं खराब नाही होत. बघा हल्लीच दिसते आणि ते वरती येईल उद्यापर्यंत. आणि हे बरणीला जे साईडला लागलंय ना, ते सगळं आता म्हणजे पेपरनी, टिश्यू पेपरने पण पुसून काढू दे. अजून थोडंसं टाकते पाहिजे ते. आता हे टिश्यू पेपरने असं साईडचं पुसून काढते. हे साईडला जर तसंच राहिलं ना, तर ते बरणीतून मग त्याला काबरी येते आणि मग लोणचं खराब होते. काचेचे ही जास्ती दिवस ठेवायचे, त्याच्यामुळे तिची काळजी पुरेपूर घेतली पाहिजे. हे बघा व्यवस्थित झाली. आता हे झाकण लावून ठेवायचं. हे बघा लोणचं दाखवा आतमध्ये. आता बघा कलर पण छान आलाय. आता हे झाकण लावून ठेवूया घट्ट. हे असं कपड्याने बांधायचं. कपड्याने पण बांधायची गरज नव्हती, कारण आपलं झाकण एअरटाईटवालं आहे. पण तरी ही गरज नाही ना सध्या लागणार या लोणच्याची, म्हणून मग बांधून ठेवायचं. जेव्हा पाहिजे तेव्हाच आपण काढू. झालं आपलं लिंबाचं लोणचं तयार झालं. तिखट लिंबाचं लोणचं हे बघा आहे ना. त्याच पद्धतीने आता ही पण ठेवूया पुसून वगैरे सगळी. आणि आता सगळं आपलं लिंबाचं लोणचं तयार झालं. आता लिंबाचं झाड बघूया आपण. चला. हे बघा हे माझ्या माहेरी असलेलं लिंबाचं झाड.